P10 न्यूज ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीतील आलदंडी टोला माता मृत्यू प्रकरण, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली, पुजारीकडे गेल्याने दुर्दैवी घटना, प्रशासनाचे स्पष्टीकरण उपचारासाठी वैद्य पुजारीऐवजी शासकीय आरोग्य यंत्रणेकडेच येण्याचे नागरिकांना आवाहन गडचिरोली, प्रतिनिधी दी. 4 जानेवारी एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथे घडलेल्या गरोदर मातेच्या मृत्यूच्या प्रकरणात काही माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्या होत्या की रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेला 6 किलोमीटर पायी चालावे लागले आणि त्यामुळे मृत्यू झाला. मात्र जिल्हा प्रशासनाने या बातम्यांचे खंडन करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि संबंधितांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट केले की सदर गरोदर महिला आशा संतोष किरंगा, वय 24, या आलदंडी टोला येथून उपचारांसाठी नव्हे तर पेठा येथे एका पुजाऱ्याकडे गेल्या होत्या. तेथे त्यांनी रात्री मुक्काम केला. रात्री 1 ते 2 वाजता अचानक त्रास सुरू झाल्यानंतर स्थानिक आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधला गेला. आशा कार्यकर्त्याने तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावली आणि महिलेला हेडरी येथील लॉईड्स कालियम्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पायी चालल्याने मृत्यू हा दावा पूर्णतः चुकीचा आणि निराधार असल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले. या माता मृत्यूच्या प्रकरणात आम्ही तोरसा या ठिकाणी भेट दिली. माझ्यासोबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे सर पण या ठिकाणी भेट दिलेली आहे. याची माहिती घेतली असता असं दिसून येतंय की रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून त्या चालत गेल्या हे म्हणणं चुकीचं आहे. ह्या पायी पुजाऱ्यांकडे गेलेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आणि त्या ठिकाणी रात्री ज्यावेळेस त्यांची प्रकृती खालावली त्यावेळेस आशा. प्रशासनाने नमूद केले की महिलेच्या गरोदरपणात आरोग्य विभागाने नियमित गृहभेटी देऊन तपासण्या आणि मार्गदर्शन केले होते. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेने वेळेवर सेवा दिली असून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. महत्त्वाचे आवाहन CEO सुहास गाडे यांनी नागरिकांना आवाहन केले की गरोदरपणा किंवा गंभीर आजारात पुजारी, वैद्य किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचार न करता थेट शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका किंवा 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधावा. वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास अनेक जीव वाचू शकतात. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग दुर्गम भागातील मातृ-बाल आरोग्यासाठी कटिबद्ध असून रुग्णवाहिका आणि आशा यंत्रणा सतत कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात माध्यमांनी अपुऱ्या माहितीवरून निष्कर्ष काढू नयेत असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. P10 न्यूज, खरी बातमी पहिले आपल्यापर्यंत.